नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत. आणि खूप थंडी आहे ह्या 2-3 दिवसामध्ये. आजी लोकांना तर आज आंघोळ बिलकुल कुणालाच नाही आंघोळ, फक्त जरा कलावती आजीचं अंग खाजवते म्हणून तिला म्हटलं आंघोळ कर. आणि बाकीची कामं चाललेली आहेत. तर वैशालीकडे पण जाऊया आता. वैशालीचं काय काम चाललंय बघू. वत्सला मावशी वगैरे काहीतरी करतायत. आणि आत्ता आलेला आहे इकडं ओरो, काहीतरी खातोय. हा 4-5 वर्षाचा आहे, मी नेहमी सगळ्याला सांगते. आणि सगळ्याचा दादा आहे. भांडी खूप पडले तिकडं घासायचेत. भाज्या गरम करते वैशू. आणि आम्हाला रात्री जरा दत्त जयंतीमुळं जेवण आलेलं होतं आणि ते जेवण पण व्यवस्थित गरम कर म्हटलं, खाता येईल, कारण प्रसाद आहे तो. काल एक दादा आले होते, त्यांनी केळी आणली होती. आता थंडी चालू आहे, जरा ऊन पडल्याच्या नंतर आजी लोकांना केळी दी वैशाली. हां, आत्ता सकाळी सकाळी काहीच नाही. आता रोहित चाललाय त्यांना नाश्ता आणायला, कारण परत एकांचा नाश्ता आहे. तर रोहित म्हटलं आई काय आणू, तर तूच आजी लोकांना विचार काय खायचे. हां, वडापाव काय, त्यांना समोसे आवडतं बाबा त्यांना खायला आणि खातात ते. श्री स्वामी समर्थ. आणि खूप छान वैशालीने पूजा केलेली आहे. एवढी लहान आरती लावली ग वैशू, खूप लहान झाले ते ज्योत. आणि इकडं आहे छोटा दादा काहीतरी करतोय. रोहन बाळा अभ्यास करतोय. हां, अभ्यास करायचा. हां, तर रोहन अभ्यास करतोय. रोहनचं कॉलेज पण चालू आहे आत्ता सध्या. रोहन म्हणजे आज रविवार आहे आणि अभ्यास करतोय. हा त्याचा अभ्यास चालू आहे इकडं. आणि रोहित बाहेर गेलाय, म्हणजे म्हटलं आई मी नाश्ता घेऊन येतो आजी लोकांना. पलीकडची देवापसली ज्योत मोठी कर थोडीशी. भामा आजीला कोण त्रास देत आहे? भामा आजीला कोण त्रास देत आहे? आणि त्या ताई थांबा जरा, कुंभारा आली ना व्यवस्थित करता येईल, तिला सगळं माहिती आहे, राहू द्या. आणि आंघोळ वगैरे मंदाई गावनी बदल केल्यात सगळ्यांनी. हे बघा छकुली इकडे लपून बसली तुमची छकुली. हा, काय झालं छकुले? आई भेटायला आली आम्हाला. आई भेटायला आली. आई कुठं रोज काय गावाला जाते का कुठल्या? नाही इकडेच जाते, कुठं नाही. मग आम्हाला सोडून नाही जाते आई. गार लागते ना. हा ना, नाही ग सुटला आई. गारटाय. रात्री गरम पांघरायला दिलं होतं छकुलीला, एकदम गरम. दिलं आई मला. गरम वाटलं का तुला? हा, चांगलं वाटलं. म्हाताऱ्या माणसाला आणि लहान लेकरांना खूप थंडी वाजते. थंडीच्या दिवशी वाजते ना. तू उन्हात बसायचं तर इथं का बसले मग? थंडी वाजते म्हणून इकडे बसले. हे बघ इकडं ऊन आहे, इकडं बसायला पाहिजे. हा बघ, आका सांगते, आकाला सगळं कळतंय. हा, तिकडं कोण कोण आहे अजून? लुसू तुला पण थंडी वाजते? तांबलं कुत्रे त्याच्यामुळे धावते का? एक बार सुटलं पर ती लाल सारखं सुटत ती जुली. तांबड पिवळं आमच्या अक्काला सगळं काय ह्याच बोलणं असते बाबा, हाय ना अक्का? मग काय तर आपण स्पष्ट बोलत असतो. कुणाला रागी वागर लोक स्पष्ट. मग काय तर आमची अक्का स्पष्ट वक्तव्य करणारी आहे. तिकडून येते काळ कुत्रे येत आणि तिकडून तांबडे येते. हा ना, त्याच्यामुळे कुत्रे मांजरच मांजर. चांगलं झालं होतं मांजर, परत मी काय करायचं काका? काय करायचं, झालं होतं चांगलं. पाय हे बरं झालं होतं की चांगलं आहे का? हा ना. मग काय करायचं? काय खायचं छकुले, वडापाव का समोसा का भजे? तुमचं मनाने काय तर आम्ही काय नाही, तुला काय आवडतंय सांग. तुला माहिती समोसा आणायचाय का? हा, चावत नाही बघा. असे काय खायचं आका? काय तुमच्या मनानं आहे. पाववडा. पाववडा आण रे बाबा, सगळ्यांना पाववडाच खावडतो. आणि आता 2-4 दिवस झालं पाववडा नाहीये. हा, खावा पाववडा खावा. दादा पाववडा घेऊन ये रे बाबा. तर रोहित चाललाय वडापाव आणायला. आम्मा आली. आम्मा काय चाललंय? काय चाललंय? काय म्हणते? सगळ्यांचे तोंड पांढरे शिपट झाले. तर कशामुळे माहितीये का? थंडी आणि गारटाय खूप. मंगल मावशी काय करते? काय नाही, वाचते आपली पेपर.
सुशाला मावशी इकडे काय करते? गोळा काय केलं आपलं काय गोळा करते तू? आपला कचरा बिचरा कुठला कचरा आहे? संध्याकाळी आपलं होतं चुलीला जाय किती कचरा गोळा केला दाखव. आत्ताच केला किती? आत्ताच बसली एवढा कचरा गोळा केलाय सुशाला मावशीने. आत्ताच बसली. राम राम. राम राम रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बरी आहे का तब्येत? उन्हात बसायचं ना जरा का उन्हातच होतं? उन्हाचं बरी आहे का मृदुला आजी? हो हो बरे इथं. जरा तेल लावा तोंडाला. कसं झालंय सगळं तोंड? हं? तरी इकडे बसले आता खेळ तिथं. आता नका मारू. हा, मोकळा मोकळा. आहा आहा आहा. काय म्हणते बातमी? नाही बघा आशा भोसले आ आशा भोसले हा ना. हा इंदोर मध्ये गेली. हा का? हम्म मंदाई बसली येऊन लुशीपशी. लुशी खाली उतरली तिला अजिबात भुकू देत नाहीत हे लोक. तिला इकडून तिकडून कुणी गेलं की भुकायला लागतं है ना मंदाई? बा माझी घालते चुली खाली आणि आम्ही ठेवले इथं भाजी आणि म्हणजे शाकभाजी आहे ही आणि खूप चांगली आहे भाजी. आणि चुलीवर म्हटलं गरम चांगली करावी, शिजल्यावर चांगली आहे का नाही मामा? आणि हे काल रात्री थोडंसं आलं होतं जेवण. म्हणजे खूप मोठं पातेलं आहे हे द्यायचंय. घेऊन जाणार आहेत येऊन. मग ती भांडी तेवढी. आणि तर ताई काय चाललंय? काय चाललंय? पेपर वाचा पेपर. तिकडे बघा मंगल मावशी पशी. जुलाब झाली जुलाब झाले. लई जुलाब. पण आता सकाळी आंघोळ घातली गरम पाण्याने आंघोळ घातली व्यवस्थित साबण लावून व्यवस्थित आंघोळ घातली. त्यांना म्हटलं जराशी झोपा हा म्हणजे जुलाब थांबतात जराशी व्यवस्थित होतात. भंडारी येत वाटतं. भंडारींना थोडंसं बरं नाहीये. झोपा 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 झोपा. आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय? हा बरं आहे का? जुलाब बंद झाल्या? तुम्हाला मी म्हणते तिखट नका खाऊ जास्त. भाजी नाही खायची. त्रास कुणाला होतोय? एकाच नाही एकाच आहेच माग आपल्या. हा आपल्या आहेच माग काय करायचं मग? तसं नसते. वय झालंय ग आता कुंभार. करावंच लागत आहे. काय करणार मग? हा विलाज नाही. आता जरा तिखट भाजी खायची नाही. नुसतं सपक वरण आणि भात खायचा. तुम्हाला मी किती वेळेस सांगितले तुम्हाला जास्त भाजी खायला आवडतं. नाही खायची. नाही पचत. कारण तुमचं चालणं नाहीये ना तेवढं. मग त्याच्यामुळं काय होतं? पचन होत नाही. पचनक्रिया कमजोर होती ना माणसाची. म्हणून मी नेहमी तुम्हाला का म्हणते की तुम्ही चाला. कारण तुम्हाला खाण्याची आवड आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होतं? तुम्ही चालत नाही. आणि नाही चाललं की काय होतं? तुम्ही तोंडाने म्हणताय जुलाब होतात. मग थोडंसं जरा सकाळी फक्त 2-4 आणि संध्याकाळी. पुन्हा दिवसभर काही करू नका तुम्ही. आता बघा बरं झोपला चांगलं वाटते का आम्हाला? तुम्ही झोपल्यावर चांगलं वाटते का? मला तुम्ही असं बसलेले दिसल्यावर चांगलं वाटते. आता बरं वाटले का? बरं आराम करा जरा. जरा आराम करा आणि मग खाली जरा जवळ. नाहीतर आज काही उतरूच नका. मी वैशालीला सांगते शाबू भिजवून त्याची खीर करून द्यायला. खावा. तिखट कमी खावा. झोपा झोपा. तर जरा भंडारींची तब्येत बरी नाही आहे. म्हणजे जुलाब होत आहेत. तर आहे त्यांचं पहिल्यापासून ते आहे जुलाबाचं. अजून कोण आहे इकडं? होय म्हणा आजी झाली का आंघोळ? एवढा दम लागलाय तुला? किती दम लागला? जरा थांब की जरा. थांब जरा. जरा श्वास घे. जरा श्वास घे. थांब जरा. थांब जरा 2 मिनटं. नळ बंद कर कुंभार गच्च. तसंच आहे. एवढं म्हणजे काय गरज होती का? आंघोळ केली आहे का? म्हणून आंघोळ केली का? बरं बरं. कुंभारला सांगते कपडे धुवायला. कुंभार तेवढे धुवून देते. तुला जास्त दम लागायला लागला. हां तिला पटत बी नाही. तुला पटत बी नाही दुसऱ्याचं काम. काय होतं एखाद्या बारीला धुवायला लावलं तर? हा कुंभार तिचे जरा कपडे तेवढे धुवून टाक. हा कारण तिला दम लागायला लागले. आणि थंडी आहे ना जास्त. थंडीमध्ये होतं आता कपडे नाही म्हणत नाही. बघ तिला किती दम लागालाय. मग त्याला होते आजी मांडी घालूनच बसलेस बाई मध्ये. काय करा विचार करायला आता? कशाचा विचार करायला? आता आम्हाला मोठा बंगला व्हावा. बघ होय. तुम्ही हे बोलत होत्या का बसून? काय म्हणा आजी? मी म्हटलं मी गेटात बसणार आहे कडीपत्ता राखायला. कडीपत्त्याची झाडं लावणार आहे का तुम्ही? लिंबू आणि कडीपत्ता.
लिंबू आणि कढीपत्ता. आमचा बंगला झाला की आमच्या बंगल्यामध्ये कढीपत्त्याचे लिंबाची झाडं लावायचे तर आणि त्याचा विचार चाललाय सगळ्या बंगल्याचा. मोना आजी आणि कोण कलावती आजी तोंडानं म्हणते. बसणार आहे खुर्ची घेऊन. हा तू तर घेतातच. आणि कुंभार कुठं बसणार आहे? तू कुठं बसणार आहे? कुठे वाजणार म्हणजे झाडे लावायचे पिरूचे याचे डाळिंबाचे. हा हिला पेरूचे डाळिंबाचे झाडं, मोना आजीला कढीपत्त्याचे लिंबूचे झाडं आणि तुला मला तुला कशाची झाड? जाम आंब्याचे झाड सगळं लावू आपण. सगळं मोठं होईल आश्रम तुमचं. होईल होईल. तुम्हाला खूप आमचा आशीर्वाद आहे खूप. आणि मस्त बाथरूम मध्ये आंघोळी करू. हा ग माझ्या आजी लोक कटाळीत ह्या बाथरूम मध्ये आंघोळ करून करून ग. होईल ग मोना आजी, तुमच्या आशीर्वादाने सगळं होईल. कळलं का तुला? हा सगळं एक दिवस मी म्हणजे सगळं येईल तुमच्यासाठी. स्पेशल बाथरूम असतील, शावर असेल, सगळं असेल. नशीब लागत आपल्या नशीब येणारच. आता पण तुम्ही छान आहे की जे आहे त्याच्यात आनंद मानायचा. बघ आपण नेहमी आहे ना आपल्या वरच्यांचा विचार करतो. आपण जर खाली बघितलं ना तर आपल्यापेक्षा वाईट अवस्था आहे. काय मनाजी बरोबर आहे का? आपण बघ बाहेर फिरलेली लोक, आपण आपल्यापेक्षा जास्त रस्त्यावर लोकांना त्रास आहे. आज कितीतरी लोक रस्त्यावर बसलेले आहेत. ऊन पाऊस वारा. देवाने आपल्याला एक छत दिलंय, चांगली माणसं दिली, 2 वेळेचं अन्न मिळतं. अजून काय पाहिजे? हा सगळं काय होईल. काय केला होती आजी? विचार नाही करायचा. काही विसरू नका आमचा हिरो चांगला. थँक्यू थँक्यू. आमचा हिरो पाहायचा चांगला, वाईट नाही, चांगलाच.